लातूर जिल्ह्यातले शेतकरी दरवर्षी परदेशामध्ये लाखो रुपयांचे टोमॅटो निर्यात करत असतात। विशेषतः चाकूर तालुक्यातल्या वडवळ आणि जानवळ भागातले जे शेतकरी आहेत हे शेतकरी देशात आणि देशाच्या बाहेर देखील टोमॅटोचे निर्यात करत असतात। मात्र यावर्षी पावसाचा मोठा फटका जो आहे तो टोमॅटो शेतीला झालेला पाहायला मिळतोय। मला सांगा काय अवस्था झाली? तुम्ही टोमॅटो किती वर्षांपासून लावता? 10 वर्षापासून। हां, 3 महिने झाला असंच आहे, तर पाऊस पाण्यानं हे ना टमाटे येत नाही, मच्छी पडली आहे, पाणी जास्त झाले। किती शेतकरी आहेत या भागातले जे टोमॅटो उत्पादन घेतात आणि परदेशामध्ये किंवा देशातल्या मोठ्या शहरांमध्ये निर्यात करतात? जानवळ आणि वडवळ प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये नामांकित गावं आहेत दोन टमाट्याच्या बाबतीत। एकतर मजुराला मजुरी आणि शेतकऱ्याला नगदीचे 2 रुपये भेटायचं पीक म्हणून ह्याच्याकडे पाहिलं जातं। परंतु ह्या वर्षाच्या जास्त पावसामुळं ह्या टमाट्याला एकतर ॲव्हरेज नाही आणि पुढं भाव पण नाही। आणि टमाट्याची लागवड करत असताना एकरी कमीत कमी 80,000 ते 1,00,000 रुपये खर्च येत असते। पण 1 लाखाचा खर्च करून शेतकऱ्याला 10,000 ते 20,000 सुद्धा उत्पन्न होईल का नाही याचं शाश्वती राहिलेली नाही। टमाट्यामध्ये शेतकरी आजच्या घडीला पूर्णपणे कर्जबाजारी झालेला आहे आणि या टमाट्या पिकाला फळबागेमध्ये समाविष्ट करून शासन स्तरावरून कुठंतरी अनुदान भेटण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे। जानवळ आणि वडवळच्या भागामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून देखील मजूर येतात आणि या टोमॅटो शेतीला त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे। मात्र यावर्षी पावसाचा मोठा फटका जो आहे तो या शेतीला बसल्या। मला सांगा काय स्थिती झाली? पाऊस काळ जास्त झाल्यामुळे इथं जवळजवळ 500 हेक्टरवर टमाटा पीक घेतलं जाते आणि टमाट्यामध्ये करपा हा मेन रोग असल्यामुळे ते औषधं खूप महाग झाले आणि मजुराला हाताला काम नाही 2 महिन्यापासून पाऊस जास्त असल्यामुळं। त्या गोष्टीचा थोडा विचार करण्यात यावं आणि टमाटा हे इथलं वडवळ आणि जानवळचं आणि शिवणीचं मुख्य पीक केलं जावं। मुख्य पिकामध्ये इथं प्रक्रियामधले काही उद्योग उभा करता येतील का हे बी थोडं शासन याच्याकडे थोडं लक्ष द्यावं, याबद्दल शेतकऱ्याची मागणी आहे। आणि लेबरसाठी सुद्धा खूप इथं मोठा स्कोप आहे। बिहारचे, यूपीचे आत्ताच सांगितल्याप्रमाणे इथं लेबर येतात, 2 महिने काम करतात, परत जातात। म्हणजे हजारो हातांना रोजगार देणारा आणि कुटुंबांना सांभाळणारं जे पीक आहे टोमॅटो ते उद्ध्वस्त झालेलं आहे या पावसामुळं आणि प्रशासनाने इकडे लक्ष द्यावं अशा प्रकारची मागणी शेतकरी करतात। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।